नमस्ते दोस्तों। मैंने अभी मुर्गी पालन करने के लिए देख रहे। अभी मेरे को उसका सर्टिफिकेट लेना है। वो जगह पे मेरे को जाके देखना है कौन सा किधर मिलता है, वो मेरे को पूछताछ करना है। वो ये थोड़ा पुणे में जाके मैं पूछताछ करने वाला है। पोल्ट्री फार्म का ट्रेनिंग लेने के लिए दादा साहब भूले ने मेरे को मिला था। उनके साथ में मेरे को ट्रेनिंग के लिए मेरे को जाना है उनके पास। अभी मेरे को भूले साहब ने लेके जाने वाला है। सांगा ना, मला कुठं घेऊन जाणार आहे तुम्ही? खडकीला खडकीमध्ये केंद्र खडकी आणि हायवे मुंबई आणि पुणे ह्यावेळेला आहे ना? शिवाजीनगरच्या पुढं. ठीक आहे, ठीक आहे. मी पण जाणार आहे त्यांच्या बरोबर. त्यांचं फॉर्म भरायचं आहे. फॉर्म भरून आहे ना त्यांना द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ट्रेनिंग सुरू कधी होतं ते पण बघायचं आहे आपल्याला. खाते अंडी मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र खडकी. दोस्तों, ये मुर्गी पालने के लिए इधर ट्रेनिंग लेना पड़ेगा और अंडा जो बनाना, अंडे का उद्योग करने के लिए भी इधर ये जगह पे आके ट्रेनिंग देना पड़ेगा, तभी तो हम लोग को सर्टिफिकेट मिलेगा। जिसको भी अगर ट्रेनिंग लेना रहेगा ना, इधर आके सर का, डॉक्टर सर का नंबर है और नंबर लेके इनको कांटेक्ट कर देने का और इनसे पूछ लेने का कि कौन सा टाइम पे ट्रेनिंग रहेगा, वो सर ने बता देगा हम लोग को। ऑफिस के अंदर मैंने पूछताछ किया, उसके बाद में उधर ट्रेनिंग का ऑफिस है, उधर स्कूल चालू होता है, वो जगह पे हमको देखना है। इधर ही अपना ट्रेनिंग होने वाला है। ये ट्रेनिंग का स्कूल है ये। अभी अंदर जाना है, अंदर है, लोगों ने बैठा है। 10 बजे सब 10 बजे तक आ जाएगा। ये इधर 10 बजे के बाद में हमारा क्लास चालू हो जाएगा। का आहे जैव सुरक्षेची अवस्था? बघा, ब्रीडिंग स्टॉक परदेशातून आयात करताना उत्पादनावर अंडी व मांस जास्त भर दिला जात असून त्या तुलनेत रोग प्रतिकार शक्तीवर कमी भर दिला जातो, त्यामुळं नवीन रोग येतात. बरोबर आहे. म्हणजे बाहेरच्या देशामधून काही नवीन रोग आपल्याकडं येऊ शकतात. बरोबर. आपण फक्त काय करतो, समजा ब्रीडिंग स्टॉक बाहेरून मागवायचा आहे आपल्याला, बरोबर, तर ब्रीडिंग स्टॉक किंवा कुठूनही, हे झालं आपल्या इथलं, किंवा उदाहरण आपल्याला बँगलोरहून पिल्लं आणायचे किंवा अंडे आणायचे, आपण काय विचार करतो, जात बघतो, बरोबर आहे, ते जास्त पिल्लं म्हणजे जास्त अंडी देत आहे का ते बघतो. मांस उत्पादनासाठी बघत असेल तर लवकरात लवकर किंवा कमी FCR देऊन मांस उत्पादन, याच्यावरच आपला भर असतो. परंतु आपण असं कधी म्हणतो का की हिला रोग कमी व्हावा अशी असावी किंवा रोग म्हणजे या बाबीकडे आपण लक्ष देत नाही, परंतु ह्या बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग आपल्याकडे काय होतं, आपण ह्याच्यावर लक्ष देत नाही आणि मग नवीन रोग, इमर्जिंग डिसीजेस, रिइमर्जिंग डिसीजेस, म्हणजे कधी न ऐकलेले आजार सुद्धा आपल्याकडं येतात. करोना, कधी काळी त्या मेडिकल वाल्यांनी एखादी लाईन त्या करोना बद्दल वाचली असेल, बरोबर आहे, आपल्याकडं हवा होऊन गेला, 1 2 3 4 फेजेस होऊन गेला. लंपी डिसीज अख्ख्या 5 वर्षामध्ये म्हणजे इतका निग्लेक्टेड डिसीज होता लंपीचा, की म्हणजे नाव सुद्धा आठवत नव्हतं की आम्ही शिकलोय म्हणून. त्या व्हायरस, फक्त व्हायरसचं नाव एकदा कुठंतरी आलं असेल, हे व्हायरस असतात बस. लंपी डिसीज एवढा निग्लेक्टेड होता. आता कळून केलो, आता त्याच्यात काय होतंय काय नाही होत, अगदी पोस्टमॉर्टम्स करून बघितले, ट्रीटमेंटला फॉलोअप कसा होतो, आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, महाराष्ट्राने खास. मग महाराष्ट्रातले आपले वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधले सायंटिस्ट असो, फील्डवर काम करणारे लोक असो, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे मॉर्टॅलिटी लंपी, म्हणजे हा रिइमर्जिंग डिसीज आहे. आपल्याकडे नव्हता, कुठून तरी बाहेरून आला, अगोदर आला थोडासा तिकडं बाहेरचे जे राज्य आहेत उत्तरेकडून येत 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 उत्तरेकडून आला, म्हणजे साहजिक आहे की तो कुठून तरी बाहेरून आलेला आहे. बरोबर आहे. इथं महाराष्ट्रात पण त्यांनी एंट्री अगोदर कुठं केली माहिती, कुठल्या जिल्ह्यामध्ये होता, इथं आपल्याकडं लंपी खूप जास्त प्रमाणात यायच्या. आधी 2 वर्ष तुम्हाला गडचिरोलीमध्ये तो दिसत होता, म्हणजे वरून ते इन्फेक्शन होत 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 खालपर्यंत त्याचं. अजून कोकणामध्ये एवढा हवाक नव्हता, कोकणामध्ये ह्या वर्षी थोड्या बहुत प्रमाणामध्ये तुम्हाला केसेस दिसत आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं रिइमर्जिंग हे बाहेरून कुठून तरी करतो. जर आपण बायोसिक्युरिटी व्यवस्थित मेंटेन केली
मग त्याच्यामध्ये एक बायोसिक्युरिटीमध्ये एक आहे आयसोलेशन. सगळ्यांना शब्द आता आयसोलेशन माहीत झालाय. कशामुळं? करोनामुळे. काय करतो आपण आयसोलेशन मध्ये? हा, त्या आजारासाठी 14 दिवस आहे. असं प्रत्येक आजारासाठी आयसोलेशन वेगवेगळं असू शकतं, किंवा इन जनरल आपण 21 दिवस ते महिनाभर त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवतो. का? तर बाहेरून आलेले आहेत, त्या स्टॉकवर आपण लक्ष ठेवून असतो आणि याच्यामध्ये कुठला आजार होतोय का हे आपण बघतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आजार झाल्यानंतर त्याची लक्षणं दाखवायला काही काळ लागतो. बरोबर आहे? 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, जो काही तो आजार आहे त्या आजाराच्या हिशोबानं त्याला काही लक्षणं दाखवायला काळ लागतो. म्हणजे माणूस ठणठणीत असतो आतमध्ये, मस्तपैकी बॅक्टेरिया जीवाणू त्यांचं काम चालू केलेलं असतं, मल्टिप्लिकेशन होत असतं त्या काळामध्ये. बरोबर आहे? किंवा शरीर त्याच्या विरोधात लढत असतं, तोपर्यंत तुम्हाला काही माहित नसतं. एकदा बियॉन्ड द लिमिट गेलं, म्हणजे शरीराची सिस्टीम आहे त्या बियॉन्ड द लिमिट गेलं की मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात. मग कुठंतरी ताप येईल, कुणाला उलट्या होतील, कुणाला जुलाब होतील, म्हणजे त्या त्या आजाराची जी काही लक्षणं आहेत ती आपल्याला दिसणार. म्हणून आयसोलेशन. आता पुढे येणार आहेत आपण त्याच्यामध्ये, पण मी तुम्हाला चलता चलता सांगितलं फक्त. आता गंभोरो, मानमोडी, आरडी. आरडी आणि मानमोडी एकच. आरडी म्हणजे राणीखेत डिसीज. बरोबर आहे? गंभोरो, गंभोरो म्हणजे कितव्या दिवशी लसीकरण करणार गंभोरो होऊ नये म्हणून? गंभोरो हा 14व्या दिवशी, 12 ते 14व्या दिवशीच करायचंय आपल्याला, त्यानंतर नाही. बरोबर? हे काय करतो आजार? इम्युनोसप्रेशन. मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये गंभोरोला दुसरं काय नाव आहे? IBD, इन्फेक्शियस बर्सल डिसीज. आणि काल आपण जेव्हा अवयव बघत होतो त्यात एक बर्सा नावाचा अवयव होता, आणि बर्सा काय काम करतो? तुमची सगळी इम्युनिटी कंट्रोल करतो. म्हणजे पोल्ट्रीमध्ये इम्युनिटीचं काम जर कोण करत असेल तर ते बर्सा करतं. ठीक आहे? मग बर्सा जर करत असेल, तोच जर अफेक्ट झाला, बर्साच अफेक्ट झाला, तर तुमची इम्युनिटी सप्रेस होती आणि तुम्ही त्या आजारात मरत नाहीत IBD मुळे. तुम्हाला साधारणतः त्या कोंबड्याला काहीतरी वेगळा निमोनिया झालेला असतो, दुसरं इकोला इन्फेक्शन होतं, किंवा ऑपॉर्च्युनिस्टिक. ऑपॉर्च्युनिस्टिक म्हणजे मराठीत काय म्हणू शकतो आपण? संधी साधू. बरोबर आहे? संधी साधू लोक असतात का नाही, तसं संधी साधू आपल्या ह्याच्यामध्ये काही जीवाणू पण असतात, काही विषाणू, मोस्टली जीवाणू असतात संधी साधू. हे काय करतात? ते आपल्या पोटात असतात, आतड्यामध्ये असतात, किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात, जन्मजात असतात आणि ते असावे लागतात. परंतु जशी काही तुमची इम्युनिटी कमी झाली, तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली की ते डोके वर काढतात आणि त्यांची लक्षणं तुम्हाला दाखवायला सुरुवात करतात. आपल्या माणसामध्ये स्ट्रेप्टोकोकाय, स्टेफॅलोकोकाय, तुमचा टायफॉइड. आता आपल्या सगळीकडे आहे टायफॉइड. प्रत्येकाच्या आत्ता पोटामध्ये टायफॉइडचे जंतू आहेत. साल्मोनेला टायफी प्रत्येकाच्या आत्ता आहेत. तुम्ही जास्त वाहतूक केली, तुम्ही खराब पाणी पिलं, अजून त्यांची संख्या वाढवली, किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या आजाराने सप्रेस झाले, इम्युनिटी कमी झाली की तो टायफॉइड वर निघतो, त्याची वाढ होते. आणि म्हणून टायफॉइडचं जेव्हा तुम्हाला डायग्नोसिस केलं जातं तेव्हा तुमचं टायट्रेशन म्हणजे किती आहेत हे बघितलं जातं थोडक्यात. जर एकास 80 असेल किंवा त्याच्या खाली असेल तर तुम्हाला टायफॉइड नाही असं ते सांगतात. मग तुमचा ताप कशामुळे तरी दुसऱ्यामुळे असं असं म्हणतात आपल्याला. पण एकास 80 पेक्षा जर पुढे गेला, एकास 160 गेला किंवा एकास पुढे गेला, तर ते म्हणतात की बाबा तुम्हाला टायफॉइड आहे. अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे संधी साधू तुमचे वर काढतात. मग हे होऊ नये म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, ही काळजी का घ्यायची? होऊ नयेत. आणि पोल्ट्रीमध्ये एखादा आजार झाला, सुपडा साप, मग पक्षी मरतील. नाही मेले तर वजन घेणार नाहीत, अंडे देणारे असतील, लेअर असतील, अंडी उत्पादन कमी होईल. बरोबर आहे? आणि मग तो जो काय तुमचा त्या बॅचचा फायदा आहे तो एखाद्या वेळेस जरी आजार आला तो 5 दिवस 10 दिवस टिकला तर तुमचं नुकसान तेवढं
तो करून जातो. म्हणून आजार होऊ नये म्हणून आपल्या पाहुण्यारावळ्याला जरी राग आला तरी आपल्या फार्मवर घेऊन जायचं नाही. घेऊन जायचं असेल तर ज्या काही आपण बायोसिक्युरिटीचे मेजर्स आहेत वा लयच जवळचं आहे, आता जावायचंय, पर्याय नाही, न्यावाच लागेल, मेवणाच आहे, न्यावाच लागेल, त्याला कोंबड्या बघायच्याच आहे, त्याच्याच मनाने एखादी कोंबडी घ्यायची. अशा वेळेस मग मात्र त्याला सांगायचं, बाबा नेतो मी तुम्हाला, परंतु ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. म्हणजे फुटबाथ असेल, कपडे त्यांना स्वच्छ असेल, बाहेरून आले असेल तर 2 दिवस थांबा, उद्या सकाळी आंघोळ करून जाऊ. बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, बायोसिक्युरिटी म्हणजे वेगळं काय आहे का? वेगळं काहीच नाही. तुमच्या फार्मवर रोग येऊ नये म्हणून तुम्ही जी बी कोणती कृती करता, शास्त्रीय कृती करता, ते म्हणजे बायोसिक्युरिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, इम्युनोसप्रेशन झालं तर त्यामुळे इतर रोगांचा प्रभाव वाढताना तुम्हाला दिसू येतो. काही रोगांमध्ये लागण म्हणजे मॉर्बिडिटी व मरतूक, मॉर्टॅलिटी जास्त असल्याने मोठे आर्थिक नुकसान होते. मी आता जे बोललो ते म्हणजे जरी समजा मॉर्टॅलिटी नाही, पक्षी नाही मेले, तरी मॉर्बिडिटी असली तरी परत तेवढ्या पटीत ती वजन घेतीलच, याच आपण सांगू शकत नाही. ठीक आहे.